आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना अर्ज गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी बातमी। नमस्कार, अखेर पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट ही समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये या तारखेला बँक खात्यावरती येणार, परंतु सर्वांच्या खात्यावरती पैसे येणार नसल्याची माहिती ही शासनाने आज दिली आहे। यामध्ये काही नियम व अटी या शासनाने लागू केल्या आहेत। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सोबतच किती जणांना या योजनेतून अपात्र केलं गेलं, पुन्हा एकदा त्यांनी माहिती समोर आणली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वीच बँक खात्यावरती येणार होता, परंतु तो मिळाला नसल्याने कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती। बघा, पीएम किसान योजनेचा दिवाळी आधी मिळणार होता हप्ता, पण दिवाळी आधीही मिळाला नाही। त्यामुळे शेतकरी आता नाराज असल्याचं दिसत आहे। पण आता ही नाराजी कशी दूर करणार, आपण आता सरकार पाहूया। बघा, इकडे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि पसरली होती, तीच नाराजी दूर करण्यासाठी केंद्र शासनाने नेमकी काय निर्णय घेतले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघा। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिवशी आणि नेमकी कधी किती वाजता येणार आहे सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला आपण आत्ताच लाईक करा आणि शेअर करून ठेवा। बघा, इकडे सुरुवात करूया। खरं पाहिलं तर किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वी खात्यावरती येणे अपेक्षित होतं, कारण की पंजाब झालं, उत्तराखंड झालं, त्यानंतर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये पीएम किसान योजनेचा 26 सप्टेंबर 2025 रोजी केंद्र शासनाच्या वतीने वितरित केलेला होता, परंतु महाराष्ट्रामध्ये काही हप्ता मिळाला नाही। त्यावरती कारण म्हणजे शासनाने असं दिलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली, शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झाले। त्या कारणामुळे शेतकऱ्यांना दिलासाची गरज होती। त्या कारणामुळे आम्ही आता त्याची मदत केली आहे। बघा, या कारणामुळे त्यांना मदत केली आहे। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही कमी नुकसान झालं आहे का? महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तरीसुद्धा हे केंद्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये मदत करण्यात आली नसल्याने कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती। म्हणजेच आपण पाहिलं थोड्या प्रमाणातच मदत केली होती, आपण ही पाहिलंय। आता बघा, इकडं मोठमोठ्या अतिवृष्टीमुळे आपल्या इथं मोठमोठं नुकसान झाले, कारण नुकसान तर खूप जणांचं झालंय, जमीन वाहून गेले, ढगफुटी झाले। तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असाल की शेतकरी हातबल झालेला आहे। आपण पाहिलेलं या काही दिवसात काहींची जमीन वाहून गेली, काहींची घरं वाहून गेली, तर काहींना घरं म्हणजे राहायला सुद्धा जागा मिळाली नव्हती। त्यासाठी सरकारने आता तुम्हाला पैसे देण्याचं काम सुरू केलं होतं, पण अद्याप शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले नाहीत, अजून निधी सुद्धा आलेला नाही आणि योजनेचे पैसे सुद्धा आलेले नाहीत, फक्त पंचनामे करून झालेले आहेत। पहा, इकडं आपण आता बघणार आहोत। आता नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 31,000 कोटी रुपयांचा निधी राज्यात मंजूर करण्यात आला, पण नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली। त्यानंतर केंद्र सरकार वतीने देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला, पण या ठिकाणी असे सांगण्यात आले माहितीनुसार की परंतु केंद्र सरकारच्या वतीने जे काही पीएम किसान योजनेचा असू 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये वितरित न करण्यात जम्मू काश्मीर या ठिकाणी वितरित केला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणखीन वाढली। त्यानंतर 15 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्र शासनाच्या वतीने 31 लाख शेतकरी या योजनेतून एकदा झटक्यामध्ये अपात्र गेले। या कारणामुळे जे काही गोष्ट घडली तुम्हाला सुद्धा माहिती आहे, पण याचं कारण अजूनही अद्याप स्पष्ट नाही आहे। बघा, इकडे आता ते सुद्धा माहिती करून घेऊया आपण। शेतकऱ्याच्या आता आपण पाहिल्यानुसार आपण शेतकऱ्याचा आक्रोश हा फुटून आला, पण सगळं असताना आता महाराष्ट्रामध्ये नेमकी हप्ता कधी मिळणार आहे, सोबतच योजनेमध्ये नेमकी कोण पात्र राहील, या योजनेमध्ये नेमकं कोण अपात्र झालं ते नेमकी कसं चेक करायचं आहे, तर मग तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम गुगलवरती जाऊन पीएम
kisan.gov.in.com वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर टाकल्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर स्टेटस दिसत आहे. मग त्या स्टेटस नंतर तुम्ही इथं चेक करू शकता. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात का किंवा अपात्र हे चेक करून घ्या. तुमच्या जर अर्जाची स्थिती चेक करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, आपण जर बघितलं आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता नेमकी महाराष्ट्रामध्ये किती मिळणार आहे, तर भाऊबीजेनंतर PM किसान योजनेचा हप्ता खात्यावरती येणार होता, पण दाट शक्यता होती, पण अद्याप हा आला नाही. परंतु भाऊबीज होऊन 4 दिवस झाले, अद्याप देखील पैसे खात्यावरती आले नाहीत. त्यामुळे शेतकरी अजूनही नाराज आहे. त्यामुळे आता इकडे लक्ष देऊन बघायचं आहे शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांची नाराजी अजून देखील दिसत आहे. शासनावरती होती, पण असंही तरी नोव्हेंबरचा पहिल्या आठवड्यामध्ये PM किसान योजनेचा 21वा हप्ता येणार असल्याची अधिकृत अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज आपल्याला दिली आहे. तर इकडे शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची मी PM किसान बद्दल अजून एक माहिती देतो. PM किसान योजना ही वरून येते, डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये येते. तर PM किसान योजना ही खात्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला ही बँकेत पहिलं येणार, बँकेत बरोबर, त्यानंतर तुमच्या खात्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, तुमचं जे खातं आहे, हे बँक आहे, ही बँक आहे आणि हे तुमचं खातं आहे. ह्या खात्याला जोडण्यासाठी तुम्हाला पहिलं KYC करणे आवश्यक आहे. कारण हे 100 वेळा नाही 1000 वेळा सरकारने सुद्धा सांगितलं आहे. तुमचं पॅन कार्ड आहे किंवा आधार कार्ड आहे, हे आता ह्याला सुद्धा आता चार्जेस बसणार आहेत. ही महत्त्वाची अपडेट सांगतो. आता बघा, आता ही KYC करणार तुम्ही, KYC का पूर्ण होऊन जाईल. इथून पुढे जर तुम्ही आधार कार्डवर तुम्ही कोणतेही अपडेट करायला लागणार असाल, आधी फ्रीमध्ये होत होते, आधी जरा पैसे कमी लागत होते, पण आता आधार कार्ड अपडेटला असू दे किंवा कोणती गोष्ट आधार कार्डवर अपडेट करायची असू दे, बायोमेट्रिक असू दे किंवा तुमचं कुठलंही नाव असू दे, पत्ता असू दे, चेंज करायचा असेल, यासाठी फोटो पण असू दे, हे तुमचा आधार कार्डचं फोटो, इथं नाव, पत्ता, गाव हे सगळं चेंज करायचं असेल तर तुम्हाला आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आत्ताच तुम्ही KYC करून घ्या. म्हणून मी ही माहिती सारखी देत असतो. पुन्हा दुर्लक्ष करू नका. आत्ताच कुठंही असू दे, लाडकी बहीण असू दे, PM किसान असू दे, नमो कोणतीही योजना असू दे, आत्ताच KYC तुम्ही करून घ्या. कारण पैसेचे रेट जे आता आहेत, अपडेट किंवा KYC असू दे किंवा आधार कार्ड अपडेट, तुमचं कोणतेही अपडेट ऑनलाईन असणार आहे, ते आता पैसे खूप घेणार आहेत. त्यामुळे आत्ताच्या आत्ता करून घ्या. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तुमच्या शेजारी आजारी बाजूला कोण असतील तुमचे मित्र व बहिणी, त्यांना सुद्धा पाठवून ठेवा, कारण की महत्त्वाचा व्हिडिओ आहे. चला तर, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.